हॅलो हॅलो. अरे नाही नाही, शुभेच्छा शुभेच्छा. गणेशोत्सवच्या सगळ्यांना शुभेच्छा. अरे मी काय म्हणत होतो, मांडव बिंडव तुम्ही चांगला लावलेला आहे, बॅनर पण चांगला झाला आपला यावर्षी, तुकडटवाडीचा राजा. अरे पण ते पताका बिताका लावा ना, असं कसं तुम्ही ठेवलंय? मरू जाऊ दे. अरे वा 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 वा. नमस्कार 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 मंडळी. मी सदानंद बुच्चे अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या तुकडटवाडी तुमच्या लाडक्या कार्यक्रमाचेच नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौऱ्यात. तर काय मंडळी, महाराष्ट्रामध्ये जरा 2 मिनिटं दे ना जरा. महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आमच्या तुकडटवाडीमध्ये सुद्धा ते होणार. तू ये पहिले, तुझं उरकू. कोण आहे रे तू? राजहंस का देखणे. परत आलास काय पाहिजे तुला? वर्गणी. अरे गणपती बसायचा दिवस ना आजचा, आता कसल्या वर्गाने मागतो रे? नाही, शेवटच्या क्षणापर्यंत मी वर्गणी गोळा करणार आहे, श्वासापर्यंत शेवटच्या वर्गणी गोळा करणार आहे. मंडळाने जबाबदारी टाकली आहे माझ्यावर. अरे वा वा वा. राजहंस, खरंच तुझ्यासारखे कार्यकर्ते आहेत लेका, म्हणून तर चाललेलं आहे सगळं आपलं. वा वा. काय सांग, कितीची पाडायची? आता तुम्ही तरुणाचे नेते म्हटल्यावर 5,000 रुपयाची पाडा. मग पाडणार गियाडा एक काय तू? 5,001 ची पाडतो. अरे वा वा वा. हे 5,001. ओके ओके डन. सही करा. नाही सहीच काय घेऊन बसला? हे घे फोटोग्राफ. ओके चल. काय राजहंस, याला मंडळाचं पावती पुस्तक यंदा मस्त छापलं रे तो. डिझाईन डिझाईन एकदम खतरनाक. कुठून छापलं? आईची बँक. काय? आईची बँकेतून. बँकेतून? हे पावती पुस्तक नाही, हा चेकबुक आहे तुमचं. अच्छा मानते. राजहंस, अरे तू पावती पुस्तकाच्या नावावरती चेकबुक फाडतोयस? लाज नाही वाटत तुला? असा भ्रष्टाचार करतो? थांब. ए अण्णा अण्णा, बाहेर या तुम्ही, बाहेर या. हे बघा काय करतोय. काय झालं आरडायला? काय झालं आरडायला म्हणजे? काय झालं? तो बघा सगळ्यांना चुना लावायला लागला गावात. काय रे, चुना कशा पाय लावायला लागला? तुला आम्ही म्हणजे काय इड्याची पानं वाटलो का? चुना कशाला लावतो? तोच चुना थोडासा स्वतःच्या चेहऱ्याला लाव, गोरा गोरा पान होशील. कुठला सल्ला कोण कुणाला देतय बघा. तो काय भ्रष्टाचार करायला लागला गावात बघा. चेकबुक घेतोय आणि त्याच्यावरती पावती पुस्तक म्हणून सह्या घेतोय आणि ती चेकबुक आपल्या घरात गोळा केलं त्यानं. काय सांगतो? जबरदस्त आयडिया. जबरदस्त आयडिया काय? काय? तो गंडवतोय लोकांना. काय कशाला गंडवतो रे तू? सगळे चेकबुक तुझ्याकडून गोळा करून घेणार. ते जाऊन देत. ते ग्रामसेवक टरमळे कुठे गेले? टरमळे हाय काय ते माग टरमळे कुठे आहे? झाले की तयारी? राम राम राम. या तरुण तडफदार नेतृत्व. केस पांढरं झालेलं तरुण. झालं की सगळी तयारी झाली का? तयारी काय, तुम्ही फक्त नेत्याचेच काम करा. तुम्हाला सांगितलं मंडळाचं तिथं गणपती बसवायचं आहे, पूजेचं साहित्य आणलं का? मग हे काय आणलं काय? तुला बसून आणलं काय पिशवीत? अरे काय पूजे साहित्य आणलंय, सगळं आणलं. पण बाबा सगळं मी आणलं, फक्त ते हे नाही भेटलं आपल्याला, स्वानंद किरकिरेचं फुल. काय नाही भेटलं? स्वानंद किरकिरेचं फुल नाही राहत का? लाल फुल राहते, दुराबरोबर राहतात, म्हणजे गणपतीला लय आवडते म्हणतात त्याचं लाल फुल. स्वानंद किरकिरेचं फुल नाही रे, मग जास्वंदीचं फुल म्हणतात त्याला. अच्छा, जास्वंदी किरकिरेचं. फुलाला आडनावं नसतात, फुलाला फक्त नावच असतात. एक मिनिट, फटाके कशाला आणले रे तू? अरे कमाल आहे, तुम्ही म्हणलं ना वाती घेऊन या म्हणून. मग वात आणायची ना, फटाके कशाला आणले? त्याला म्हणलं मी निस्ता वाती देतो, म्हणलं निस्ता वाती देणार नाही, फटाके पण सक्ती न्यावं लागतील तुम्हाला. अरे पण कापसाच्या वाती सांगितल्या होत्या. वाती कशाला पाहिजे तुम्हाला कापसाच्या? अरे वाती लावायच्या होत्या पंत्यांमध्ये. मग फटाक्याला काय लावणार आहे? अरे फटाक्याला नाहीच लावायचे वाती. एक काम करा, थोडं तेल आणा माझ्या अंगावर टाका आणि मला लावा, पेटवून टाका मला. सांगा कसं बोलते अभद्र गणपती. एक मिनिट आप्पा, मला पहिले हे सांगा, तेल ओतल्यानंतर वात तुमच्या तोंडात लावायची की कानात लावायची? कापसाची लावायची की फटाक्याची लावायची? अरे काय माणूस आहे, यांनी ना वात आणलाय नुसता. नुसता वात नाही आणला, फटाके पण आणले. सतत फटाके आणले, वात आणले फटाके आणले. नुसतं मिरवायला येणार बाई. नाहीतर काय आणि तेवढं ते उकडीचे मोदक आणि पुरणपोळ्या तेवढं करून घ्या. आणि खरकटी भांडी स्वच्छ पुसून घ्या. ती
ठीक आहे ठेवते. हा हा ठेवते मी मिरवणुकीला निघाले ना. हा ठेवते. कोणी भांडीवाली? नाही नवरा माझा, त्याला म्हटलं तेवढी काम करून ठेव फक्त. अच्छा उद्या येतील का माझ्या घरी? कशाला? तुम्ही भांडी करायची बायको माहेरी? नवरा काय म्हणतो? तुझी धुणी भांडी करायला ठेवलं का? हा चला नवीन राज हाऊस. बसा. नाहीच भेटलाय आज. चला फटाके हातात आहेत त्याच्या. सॉरी. पटकन मीटिंग घ्या, मला 3 घरात आरतीला जायचं. एक मिनिट बाई. अरे ती बी आणि बाई आली नाही अजून, मीटिंग कशी करणार आपण? काय झालं? गणपतीचा पाठ काढायला माळ्यावर चढले, खालून शेडीच काढून घेतली कुणीतरी. बापरे. उडी मारली मम्मी. असं करतात का बाई माणसा बरोबर? चुकीचंय. भेटू दे त्याला. कसं पुकलती चालली त्याला. मारा त्याला. हॅलो. हा ती शिडी जिथनं घेतली होती तिकडे परत ठेव. नाही प्रॉब्लेम झाला इकडे. ठेवून दे ती शिडी ताबडतोब. हा तुम्ही काढली होती शिडी? मी कशाला काढतोय शिडी? आता बोलला ना शिडी. शिडी म्हणजे ती गणपतीसाठी गाण्यांची शिडी, चांगली गाण्यांची शिडी आणि इथं वाजवायची असं म्हणलं. हळू. बापरे बाई डोक्यावर पडली होती, आता पायावर पण पडली. चला गणपती आणायला. चला चला, चला गणपती आणायला. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. वा 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 वा. हा मस्त 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 झालेली आहे सुरुवात बाबा. या पटांगणात या सगळे. मजा आली एकंदरीत, म्हणजे सगळी मजा आली. आणि तुला खास सांगू का मजा काय आली माहिती का? आपण जे जास्त खर्च करून महिला हे ढोल ताशे पथक बोलवलं बरोबर आहे. त्याच्यामुळे जास्त मजा आली. खरं. मला एक क्वेश्चन अजून पडलेलाच आहे. हे महिला पथकातल्या ज्या वाजवणाऱ्या बायका असतात त्यांचे मिस्टर त्यांना फार त्रास देत नसेल ना? का? केवढा आहे तो एकदम